राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काल बदल झाला आहे आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. आपल्यासोबत दत्तात्रय भरणे आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल मामा, तुमची पहिली प्रतिक्रिया? आज सकाळी मला ही माहिती समजली. ही माहिती समजल्यानंतर निश्चित प्रकारे कृषी खाते हे खूप मोठा विभाग, खूप मोठी जबाबदारी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब या सारीच राष्ट्रवादी पक्षाच्या आमच्या सर्वच महायुतीच्या सगळ्या घटकांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली. निश्चित प्रकारे शेवटी एक शेतकऱ्याच्या पुत्राला हे खातं मिळते त्याचा एक मनापासून आनंद आहे. आज जर माझे चुलते वडील जर असते तर त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा आनंद झाला असता. त्यामुळे या विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी जे काय करणं गरजेचं आहे आणि जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे मी भविष्य काळात करेल. तुम्ही सकाळी उठल्या सुरुवातीला शेतीमध्ये फेरफटका मारता, अनेक वर्षाचा तुमचा शेतीचा अनुभव आहे, याचा काय उपयोग करणार? उपयोग म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये काही गोष्टी दिसतीलच आणि मी स्वतः शेतकरी कुटुंबात माझा. आता तुम्ही इथं ज्या घरी आलाय जे माझं घर आहे ते पण शेतामध्ये. पण शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांना काय नाविन्यपूर्व काय दिलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन वाढल्याबरोबर त्या शेतामधनं चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा माझा प्रयत्न राहणार आहे. कर्जमाफीची मागणी अनेक वर्षापासून होते, यावर काय निर्णय? अजून कर्जमाफीची मी खातेभार स्वीकारलेला नाही. जर अधिक माहिती घेऊन मी आपल्याशी नंतर त्यावेळेस बोलणं मी उचित ठरेल. अधिक नंतर बोलली. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी काय विजन असणार आहे? शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी केल्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, माझ्या शेतकऱ्यांचं कल्याण होणार, तो करण्याचा प्रयत्न मी भविष्य काळात करेल. एकूणच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मी शेतकऱ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करणार आहे असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, इंदापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.